काय आहे हे? अशी असते का खिचडी? साधी खिचडी कशी असते तुला हे सुद्धा समजत नाही. तुझ्या हाताला चवच नाही. हातालाच काय, तुझ्या कुठल्याही गोष्टीला चव नाही. बावळट कुठली. असे ओरडून मनोज जेवणाच्या ताटावरून उठला. पूर्वाला खूप वाईट वाटले. आजकाल हे नेहमीचे झाले होते. मनोजला पूर्वाची कुठलीही गोष्ट आवडत नव्हती. आधी हे थोडे कमी प्रमाणात होत होते, पण हल्ली मनोज रोजच पूर्वावर चिडचिड करायचा. कधी चहा चांगली नाही तर कधी काय, कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून तो चिडचिड करत राहायचा. आजकाल त्याला तिची कुठलीही गोष्ट आवडत नव्हती. आजही तो घरी न जेवता बाहेर जाऊन जेवून आला. तो आला तेव्हा पूर्वा जागीच होती, कारण तो न जेवता बाहेर गेल्यामुळे ती देखील जेवली नव्हती. तो आल्यावर तिने त्याला प्रश्न विचारला, तुम्ही जेवलात का? पण नंतर तिला वाटले उगाच हा प्रश्न आपण विचारला. तिने सावरून म्हटले की मी उद्या नक्की आजच्यापेक्षा चांगले जेवण बनवेल. यावर मनोज पूर्वाला म्हणाला, त्यापेक्षा माझ्यावर एक उपकार कर. कुठेतरी दूर निघून जा. एकतर तू तरी मरून जा, नाहीतर देवाला प्रार्थना कर की याला उचलून घे, म्हणजे तुला चैन पडेल. अहो, असे काय बोलत आहात? मी तुमच्याबद्दल असा वाईट विचार कसा करेन? पूर्वा कळवळून म्हणाली, मी तुझ्यासोबत राहून आता कंटाळलो आहे. कायमचं असं जगणं आहे. तुला किती वेळा सांगितलं, मला घटस्फोट दे, पण तू फेविकॉलसारखी चिपकली आहेस मला. काय तर म्हणे मी तुमच्या मनात परत जागा निर्माण करेल. अगं, पण ते मला नकोय. इतके दिवस झाले मी तुला मनात स्थान देऊ शकलो नाही. त्यापेक्षा देवाने मला उचलले तरी चालेल, मनोज म्हणाला. एवढे बोलून तो रूममध्ये झोपायला निघून गेला. पूर्वाला मात्र त्याच्या बोलण्याचा धक्का बसला. आजवर त्याने तिला किती वेळा सांगितले की मला घटस्फोट दे, पण 5 वर्षाचा संसार पूर्वाला मोडवत नव्हता. तिला वाटत होते की चित्रपट मालिकांमध्ये दाखवतात त्याप्रमाणे मी नवऱ्याचे मन जिंकेल, त्याच्या मनात स्थान निर्माण करेल. पण मनोज मात्र तिच्यापासून लांब निघून गेला होता. त्याच्या बालपणीची मैत्रीण सानिका जिच्यावर त्याचे प्रेम होते ती परत आली होती, आणि जे प्रेम त्याला लहानपणी मिळाले नाही ते आता सहज मिळत आहे असे बघून तो पूर्वाला घटस्फोट देण्यास सांगत होता. पण पूर्वा मात्र सर्व पूर्वीसारखं होईल या प्रयत्नात होती. पण आपल्यासोबत राहण्यापेक्षा त्याला मरण चांगले वाटते हे त्याचे बोलणे ऐकून तिची उरली आशाही संपली होती. आता हे नाते ओढण्यात काहीही अर्थ नव्हता. तसेही त्याचे काही बरे वाईट व्हावे यापेक्षा आपणच त्याच्या आयुष्यातून निघून जाणे चांगले हे तिला कळले होते. मनोजला या लग्नातून मोकळे करण्याचा तिने निर्णय घेतला, कारण दोघांचे नाते आता नावाला उरले होते, आणि तेही एकतर्फी. मनोज तर पूर्णपणे सानिकामध्ये गुंतला होता, आणि हीच वेळ होती एकमेकांपासून वेगळी होण्याची. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्वाने मनोजला सांगितले की ती त्याला घटस्फोट द्यायला तयार आहे आणि संध्याकाळपर्यंत या घरातून निघून जाईल असे तिने त्याला सांगितले. मनोजने तर हे ऐकून आनंदाने उडीच मारली. त्याला खूप आनंद झाला. कधी काही बातमी सानिकाला सांगतो असे त्याला झाले. त्या दिवशी तो जरा लवकर घरातून ऑफिसला जायला निघाला. संध्याकाळी घरी आल्यावर पूर्वा घरात दिसणार नाही या कल्पनेने त्याला खूप आनंद झाला. ही बातमी दिल्यानंतर ती सुद्धा खूप खुश झाली. सानिका मनोजची लहानपणीची मैत्रीण होती. दोघे एकाच वर्गात होते. जसे जसे वय वाढायला लागले तसे तसे मनोजला सानिका आवडायला लागली. परंतु त्याने त्याचे प्रेम व्यक्त करायच्या आधीच दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. मनोज शिक्षणाच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात आला, आणि तेव्हापासून त्याची आणि सानिकाची भेट झाली नाही. मनोज चांगला शिकला आणि शहरातच नोकरीला देखील लागला. दरम्यान सानिकाचे लग्न झाल्याची बातमी त्याच्या कानावर आली आणि तो खूप दुःखी झाला. पण ती तिच्या घरी सुखी राहो असे मनोमन म्हणून त्यांनी तिचा विचार सोडला.
आता त्याच्या घरीसुद्धा त्याच्या लग्नाची तयारी होत होती. शहरांमध्ये नोकरी असलेल्या शहरामध्ये चांगली नोकरी करणाऱ्या मनोजसाठी त्याचे वडील चांगले श्रीमंत स्थळ शोधत होते आणि त्यांना पूर्वाचे स्थळ सांगून आले. मनोजलाही पूर्वा पसंत पडली आणि दोघांचे लग्न थाटामाटात झाले. पूर्वाचे घरचे श्रीमंत होते. त्यांनी लग्नात बराच खर्च केला होता. शिवाय जावयाला 4 चाकी कार गिफ्ट केली होती आणि फ्लॅट घ्यायला सुद्धा 5 लाखांची मदत केली होती. शिवाय पूर्वालाही दागिन्यांनी मढवले होते. शहरातला जावई मिळाला म्हणून मुलगी सुखी राहील अशी घरच्यांना खात्री होती. लग्नानंतर काही दिवस खूप आनंदात गेले. पूर्वा मनोजच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. सुरुवातीचे 2-3 वर्ष चांगले गेले, पण एकदा एका मीटिंगच्या निमित्ताने दुसऱ्या ऑफिसमध्ये मनोज गेला आणि तिथे इंटरव्ह्यू घ्यायला आलेल्या मुलीकडे बघून आश्चर्यचकित झाला. कारण ती सानिका होती. तिच्याकडे पाहून वाटत नव्हते की तिचे लग्न झाले, कारण तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते किंवा अंगावर कुठलाही सौभाग्य अलंकार नव्हता. मनोज त्या दिवशी स्वतःहून तिच्याशी बोलला, तेव्हा त्याला कळले की तिचा घटस्फोट झाला आहे. मनोजला तिच्याबद्दल वाईटही वाटत होते आणि ती सिंगल आहे म्हणून आनंदही होत होता. त्या दिवशी दोघांमध्ये मोबाईल नंबर घेण्याची देवाणघेवाण झाली आणि दोघांचे फोनवर बोलणे चालू झाले. सुरुवातीला फक्त मित्र म्हणून बोलणारे ते मैत्रीच्या नात्यापलीकडे जाऊ लागले. मनोजने देखील तिला सांगितले की कधी काळी तो तिच्यावर प्रेम करत होता. त्याने लग्न करण्याची घाई केली. सानिकाला देखील एक चांगला जोडीदाराची गरज होती आणि मनोज तर तिच्यावर पूर्ण फिदा होता. मित्रांनो, पुढील कहाणी पुढच्या भागात. तुम्हाला पुढील कहाणी ऐकायला आवडेल का हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.